मुलांना छान नमकीन हवंय म्हणून 2 कप मी इथे रवा घेतलाय. त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालतो आहोत. एकदम छान पावडर ही बनवून घेते. पावडर आपण परातीमध्ये काढून आपल्याला पीठ मळायचे. 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. हाताने व्यवस्थित ते चोळून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून इथं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. सॉफ्ट असं पीठ मळायचंय. त्यानंतर एका वाटीमध्ये पिठी साखर, तिखट, चाट मसाला, थोडंसं मीठ घालून हा मसाला पावडर जी आहे ती बनवून ठेवली आहे. पिठाचे गोळे करून घेतले. त्याच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्यात. थोड्याशा जाडसर या पोळ्या असतील. झाकणाच्या साहाय्याने काजूचा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे आणि तेल तापल्यानंतर मंद आचेवरती काजू नमक पारे जे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे. टेस्टला भन्नाट आणि कुरकुरीत रेसिपी आपली तयार झाली आहे. नमक पारे सगळे तळून झाल्यानंतर यामध्ये जो आपण पिठी साखरेचा मसाला बनवून घेतलाय तो आपण इथे लावून घेतोय. थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. मुलांना आवडीची रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. डिटेल व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे. धन्यवाद.